नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. काय नक्की यामागचं कारण? माझ्या कुटुंबातली सगळी लोक मी स्वतः माढा मतदारसंघात फिरतोय. आम्ही लोकभावना काय आहे, जनतेची मागणी काय आहे हे जाणून घेण्यासाठी फिरतोय सगळ्या मतदारसंघामध्ये. काल फडणवीस साहेबांनी रामराजे असतील, खासदार निंबाळकर असतील, जे भाजप शिवसेना त्यांची बैठक घेतली आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला काय तसं निमंत्रण किंवा निरोप काय आहे का किंवा नाराजी चर्चेत? नो कमेंट्स. काय लोकांचं काय कौल काय येतो किंवा काय जनमत काय म्हणतात, लोक काय म्हणतात तुम्ही बघतायच. मग तुम्हाला काय म्हणतात? लोक म्हणतात तुतारी घ्या, तुतारी घेणार का? तुम्ही बघतायच काय आहे ते. तुमची उमेदवारी फायनल असेल. मी फक्त आता लोकांची जनभावना जाणून घेतोय. यानंतर निर्णय कधी होणार उमेदवारीचा? मी फक्त लोकांची जनभावना जाणून घेतोय. लोकांना तीच उत्सुकता आहे, तुम्ही उभारणार का नक्की? ठरलंय तर मी फक्त आता लोकांची जनभावना घेतोय. फिरून तर होत्या माझं. काय लोकांचं ठरलं काय नाही आमचं ठरलंय असं दोन टॅगलाईन झाले. लोकांचं मत काय होते? फिरून तर होत्या माझं सगळीकडे. फिरून झालं की मग सांगतो. चर्चा अशी की भाजपवर दबाव वाढवायचा आहे की वेगळी वाट नवीन शोधायची आहे? मी ह्या विषयावर काहीच बोलणार नाही. मी सध्या जनभावना जाणून घेतोय. पूर्ण माझे दौरे सगळे संपल्यानंतर मग मी सांगेन. ठरलंय काय? माढा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटलांनी प्रचाराचा धडाका लावलाय. करमाळा, सांगोला, माढा या ठिकाणी मोहिते पाटील कुटुंब प्रचाराच्या रणधुमाळीत सामील झाले. सांगोल्यात स्वतः धैर्यशील मोहिते पाटील हा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. मी सध्या जनतेचा कौल काय आहे ते पाहतोय, अशी सावध प्रतिक्रिया धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली.